कांदा झाला बटाटा झाला, भाव आला घेवड्यावर. कांदा झाला बटाटा झाला, भाव आला घेवड्यावर. सनी म्हणतात तू बसला. मी चूक केली का या पॉडकास्ट मध्ये? इन्फ्लुएन्सर तुम्ही आयुष्यात बघितलाय, अनुभवलाय, तो तुमच्या सोबत उभा राहिला आणि तुम्हाला वाईट वाटल्यावर आम्ही एवढं स्ट्रगल केलं आणि याचे 2 रील व्हायरल झाले आणि याच्यासोबत लोक फोटो काढतायत आणि मला इतकं स्ट्रगल करून नाही मिळते बाबा ते रेकग्नाइज. गौतमी पाटील भोरवाड्यात शूट होत. अच्छा. ती येणार हे कळल्यावर अख्खं भोर जाम झालं वाडा. तो तिला आज जायला अर्धा तास लागला. ती आली, तिने नुसतं साडीचा पदर जरी हलवला स्टेजवर, इकडे बघ माझ्याकडे, असा स्टेजवर पदर हलवायची, अशी लाट जायची जनसमुदायात. सबसे कातिल गौतमी पाटील. मला हे ऐकायचं की मुळात मराठी कलाकारांच्या घाणेरड्या सवयी कोणत्या असतात की सांगायची लाज वाटते. असं तोंड उघडून घाणचा मुद्दा नव्हता झाला माझा भेटूनच घाण झालेली. म्हणजे झालं असं होतं की पहिली दुसरीतली मुलगी तिला सुद्धा लहानपणापासून मुद्दामून नको नको त्या गाण्यांवर नाचवलं जातं का, तर तू मोठी होऊन ऍक्ट्रेस होशील. पण मला खरंच सांग, एखाद्या कलाकाराला किती पैसे मिळतात? आमचे फोन कॉल इथनं सुरू होतात की बजेट जरा कमी आहे, सुरू होतात आमचे कॉल. बजेट जरा कमी आहे पण सिनेमा हिंदी सारखा करायचा आहे. आपल्याला इतकी सवय लागलेली असते सतत काम करण्याची, सतत बाहेर गेल्यावर लोक फोटोज क्लिक करतात, मॅडम 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 करतात. आणि एक फ्रेज असा येतो ना, जेव्हा आपण बाजूतून गेलो तरी लोक आपल्याकडे लक्ष देत नाही. तर रामराम मंडळी, कितीही हेटाई करू दे तुमच्या घरातल्या बायकोनी तुमची, पण तुम्ही नवरा आहात त्यामुळे नका करू तिची थट्टा. कितीही ठासली तुमच्या बायकोनी तुमची ऍज अ नवरा म्हणून, तरी तुम्ही नवरा आहात ना, मग नका करू तिची थट्टा. चला सुरू करूया या कलाकारांना घेऊन आजचा पॉडकास्ट. तर मंडळी, आज ऍक्टर्सचं आयुष्य कसं असतं, काय असतात त्यांच्या आजूबाजूचे किस्से आणि त्यांच्या रियालिटीमध्ये आयुष्यात काय चालू असतं. तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असाल की मन धागा धागा पासून रोल मागा मागापर्यंत सगळे कलाकार इकडे आलेले आहेत. काय करायचं या टॅलेंटचं, या टॅलेंटचं काय करायचं? तू आमची घेतोस ना, मला खूप आम्हालाही चान्स मिळणार. सूरज, तू आमची घेतोस ना, आम्हालाही चान्स मिळणार आहे तुझी घ्यायला, लक्षात ठेव. बल्लू बताईस, बल्लू कुठलं बल्ली, ठीक आहे असो. तर विषय असा आहे की आम्ही सगळे असे घरगुती लोक, छोट मोठे शोज बघणारे, बिग बॉस सारखे IPL वगैरे बघणारे, आम्हाला काय वाटतं ऍक्टर लोक म्हणजे नेक्स्ट लेवल असतात. म्हणजे आता पूजा सावंतच्या घरी म्हणजे मांजरीच आहेत. हा, त्यांच्या घरी मांजरी, कुत्री, पोपट, लवबर्ड, खारुताई, त्याच्यानंतर कोकिळ, बापरे, घुबड, गिधाड, बेडूक, घार, बेडूक, सरडे. हा ना प्राचीन कालचा जोक झालाय की तुम्ही प्राणी संग्रहालयात राहता का किंवा तुम्ही जंगलात राहता, खूप जुने झाले. मग तू 2 नवीन जोक सांग ना. 1 मिनिट थांबा, 2 नवीन जोक ऐकायचे. जोक आम्हाला ऐकायचं. 1 मिनिट बाबा, पुरुषांना जोक येत नाही, मी मान्य करतो. आता स्त्रियांचे जोक ऐका बरं. सांग ना मला जोक एखादा. मला नाही अरे किंवा मला वेळ द्या, तुम्ही असं डायरेक्ट मान्य करा पुरुष भारी असतात. पुरुष भारी असतात मान्य करा. तू सांग. 2 गोष्टी मान्य करा. एक तर पुरुष भारी असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पुरुषांना ऍक्टिंग करताना जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात कारण ते दिसायला खास नसतं. करेक्ट, तुम्हाला तो ऍडव्हान्टेज मिळतो. काय बोललो राहिले चिवडामणी. काय बोलला रे, बघा ना हे चेहरे, एकच चेहरा स्मार्ट आहे रे. म्हणजे काय करायचं? मी चूक केली का या पॉडकास्ट मध्ये? 1 मिनिट, हा पॉडकास्ट नाही, हा पॉडकास्ट आहे. हा, एक तर पहिली गोष्ट ठीक आहे. मला हे ऐकायचं की मुळात मराठी कलाकारांच्या घाणेरड्या सवयी कोणत्या असतात? पार्थ, तुला तर अशी सुट्टीच नाही. एक नाव घेऊन मला सांग की बाबा हा ऍक्टर आहे, घाणेरडी सवय, म्हणजे याला ऍक्टर एखादा तरी असेल. हा लई आहे त्याला काय नाव कोणाचं घ्यायचं असेल आता.
काय कुठली घाणेरडी सवय सांगायची ना जनरल. पण ऍक्ट्रेस असेल तर मला कॉन्ट्रोवर्शियल चालतं. आवडेलच ना, मग काय सीन बेस्टच. नाही हळू ना. लोक बघतात ते. पण आम्ही ऐकलंय पार्थ, आम्ही ऐकलंय. अरे यार. प्लीज एवढं नको रे. काही नाही कॉन्ट्रोवर्सी काय. नाही ठीक आहे असे कुठलं बरं आता काय सांगू. एकदा आमचे देवेंद्रजी गायकवाड त्यांच्याबरोबर आम्ही एक सिनेमा करत होतो. गासलेत भाऊ आपले, डेंजर आहेत, दया दादा डेंजर आहेत. जो कोणावरच दया दाखवत नाही शूट करताना. तर त्यांच्याबरोबर आम्ही एक सिनेमा आता मध्यंतरी करत होतो. आणि करताना झालं असं की आता हा तसा कॉमेडी किस्सा आहे, पण ॲज ए सवय म्हणून मी तसं सांगणार आहे. तर त्याच्यात झालं असं की आमचा एक सीन शूट करून झाला आणि आम्ही आलो आणि एक दिवस आमचे जे हे होते प्रोड्युसर्स होते, तर ते तणतण करत व्हॅनिटीमध्ये आले की अरे सगळे वेळेत येतात, तू का उशिरा येतो आणि असं तसं असं ते दयादादाला म्हणाले. दयादा म्हणले की मी जे आमचे लीड आहेत त्यांना कॉल करतो, ते निघाले की मी निघतो. आणि तेच बरोबर होतं, कारण आम्ही उगाच लवकर येऊन थांबायचो आणि त्याच्यानंतर 2 तासांनी सुरू व्हायचं. सो दयाने डोकं लावलेलं, लीड आल्यावर सुरू होणार आहे तर त्याला कॉल करायचा, तो निघाला की तो निवांत यायचा. प्रोड्युसर येऊन काहीतरी उगाच व्हॅनिटीमध्ये उगाच उडूड केली की तू नाही असं, तू उशिरा नाही येऊ शकत आणि हे ते वगैरे वगैरे. आणि त्या सगळ्यामध्ये त्यांनी म्हणले की कॉन्ट्रॅक्ट व्हॅनिटीमध्ये जवळपास कास्टिंग काउच म्हणू शकतो, मेंटल कास्टिंग काउचच होतं ते जवळजवळ. तर मग आणि आम्ही दोघं तिघं त्या व्हॅनिटीमध्ये होतो. तर मग त्या प्रोड्युसरने विषय काढला, नाही तू असं नाही करू शकत, आपण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. त्याच्यावर दया म्हणले मी खोट्या सह्या केल्यात. वा क्या बात क्या बात क्या बात. ऍग्रीमेंट दुसऱ्या दिवशीपासून कोणीही काही बोललं नाही. कारण काय होतं, कामात कॉम्प्रोमाइज नाही ना, त्यांना जे पाहिजे ते तो प्रॉपर डिलिव्हर करतोय. त्याच्यामुळे शूटला उशीर नाही होते, तो फक्त डॉट वेळेत देत होता. त्यांचं म्हणणं होतं की नाही तू सगळ्यांच्या आधी येऊन आम्ही जसं येतो तसं येऊन थांबलो. अरे गरज नाही ना, आपाप शूटिंगला कॉल टाइमला लेट नाही ना होते. तो म्हणलं तो कॉन्ट्रॅक्ट घाल तुझ्या. तर असं एक झालेलं. आणि या लोकांना कळत नाही, बायको सोडून आम्ही कोणालाच घाबरत नाही. संपलं ना. बंदूक तो ही अंधश्रद्धा आहे असं मला वाटतं. तू बायको आहेस? नाही मग तुला काय माहिती? नाही अंधश्रद्धा नाहीये. नाहीये, पूजा सांगू ही शकते. अंधश्रद्धा नाहीये. बरोबर. पूजा तू पण म्हणजे बिचारे जे भाऊजी आहेत, हाजी. काय असं काही नाही. जे भाऊजी आहेत त्यांचा आदेश तू पण धुडकून लावतेस आणि होम मिनिस्टर बनतेस का बाई? खरं सांग, तुझ्या सगळं चेहऱ्यावर आलंय. अक्षय तिच्याकडे बघून माझ्याकडे वाटतंय एक्झॅक्टली माझ्याकडे बघून वाटतं. म्हणजे नाही, तूही त्याच्या बाबतीत मला ऐकायचंय. मला या म्हणजे विचारावर तूही नवऱ्याचा वांदेकर करतेस का? नाही. एक्झॅक्टली. आदेश ना ऐकून कसं ना सुचलं. चला मी येतो यांचं झालं याचं. काय अरे ना, किती वेळ म्हणजे नवरा बायको मध्ये बायकोचं परड जे असतं नेहमी जवळ असतं. मग ते डिसिजन घेणं असो, मग ते अच्छा. काही सांगणं असो. किती गोड वाटतं ना ऐकायला, बायकोचं पारड वगैरे. मी तो व्हॅलिडेटच नाही करू शकत आहे, मला काही यातलं. अच्छा पण हे खरं आहे, अच्छा. नाही नवीन अनुभव आहे ना मला, म्हणून मी सांगू शकतो. कशाला हवा होता नवीन अनुभव तुला? असं वाटलं ना किती जण हर्ट होऊ शकतात, असं कधी वाटलं? तुझ्यावर लग्न केल्यावर मर्डरची केस वगैरे लागली किंवा सुसाईड अटेम्प्ट केला बाबा नाही असं काही नाही, असं काहीच नाही झालं. पण अरे लग्न करेपर्यंत पण नाही, मी एकतर बराच काळ सिंगल होते. ऐक ना, एकतर तुझे खूप इंटरव्ह्यू बघून म्हणजे असं होतं आम्हाला सगळ्यांना की अरे बाबा आम्हाला सगळ्यांना पूजा सावंत आवडते. पूजा सावंतला कोण आवडतं? तर तिला आवडतो बोका, तिला आवडतं कुत्र, मांजर, घुबड. एक्झॅक्टली. नाही आता थोडस मेन विषयावर येऊ. पहिली दुसरीतली मुलगी, तिला सुद्धा लहानपणापासून मुद्दामून नको त्या गाण्यांवर नाचवलं जातं का? तर तू मोठी होऊन ऍक्ट्रेस होशील. त्या मुलाला बोलता येत नाहीये, तो आता तोत्र बोलतोय पण त्याकडनं डायलॉग म्हणून घेतले जातात का? तर हा कधीतरी ऍक्टर होईल, हा कधीतरी फेमस होईल. पण मला खरंच सांग या क्षेत्रात, कारण लोकांना माहीत नाही आहे की खरंच एखाद्या कलाकाराला किती पैसे मिळतात. सूट घेण्याएवढे पण नाही मिळत खरं तर आम्हाला. गाडी बिडी जाऊन मराठी कलाकारांचं ते दुर्दैवच आहे खूप आधीपासून सुद्धा, की आपल्याकडे पैशासाठी पहिलं तर काम केलं जातं. मराठी कलाकार पैशासाठी काम करत नाही. आणि आमचे फोन कॉल इथनं सुरू होतात की बजेट जरा कमी आहे, इथनं सुरू होतात आमचे कॉल. बजेट जरा कमी आहे पण सिनेमा हिंदी सारखा करायचा आहे. हा हे कसं होतं? सुरुवात ट्रीटमेंट आपली हिंदी सारखी असणार आहे. तर हा एखादी प्रॉपर्टी किंवा एखादं घर विकत घेऊ शकतो इतके पैसे नाही मिळत. त्यातल्या त्यात एखादी छोटीशी गाडी, आणि त्यातही ते पैसे कुठे सेव्ह केले जातील एवढंच त्याचं होतं. पण मला असं वाटतं सिनेमांपेक्षा नाटक म्हणा किंवा इव्हेंट्स म्हणा, इव्हेंट्समध्ये मराठी कलाकार व्यवस्थित
पैसे कमवतात जेवढे एका सिनेमात नाही कमवू शकत. त्यातल्या त्यात पण सर्वात जास्ती पैसे मुलींना मिळतात असं मला वाटतं. कारण की मी जेवढं पण बघितलं भावा तुला नाचताही येत नाही, तू का होप ठेवले? तुला गणपतीत नाचवला तर 4 लोकांच्या याच्यावर मैतीवर पाय देशील तू. गणपतीत तुला कोणी बोलवत नाही, तू कशाला? बाई वाड्यावर या गाणं हिट आहे. हो, माझ्या नावाला गाणं हिट आहे. त्याच्यावरती मी सुपाऱ्या पण केलेल्या आहेत भरपूर मिळाले. पण तो लय वाकडा याचा आकडा होता. आणि त्याला झाली 16 वर्ष. तुला वाटतं तू त्या गाण्यात नाचलायस? नाही नाचलो नाही, पण त्याला तू डान्स म्हणतो प्लीज. नाचलो की हो. टेल हिम की काय असतो डान्स, त्याचा घोळ झाला. हा, गाणं म्हण 1 2 3. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. 1 मिनिट, हे असंच ठेवूया आपण. हे तू कर बरं, मी म्हणतो गाणं बाई वाड्यावर. दाखव ना आता नको. निर्यात घ्या दाखव. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. वाढणार होते तेवढे पण फॉलोअर्स नाही वाढणार, मी काय करायचं? किती फरक डिस्टन्स कळतोय का तुला? केवढ्यावर आलेत? मी करून दाखव. कुठं ती मर्सिडीज बेंज, कुठं आपला ट्रॅक्टर शेतातला, कसं काय जमायचं? ही स्टेप आहे. आणि मी केली होती डोक्यावर टोपी. बघ माझ्या लक्षात आहे. हे असे हे पाटीलला गातो नाहीये. या गाणं. डोक्यावर टोपी नि तोंडात पान. काहीतरी इकडे होतं ना. हा. पाटील गातो या अँकर करतो या गाणं, कारण की मला बोलूनच देत नाही अँकर. सॉरी त्याला हर्ट होतं रे, मी पण शेवटी एक कलाकार आहे. ऐक गं. खरंच म्हणजे जे कलाकार लोक असतात, ऍक्टर लोक असतात. पूजा, आता तू खूप मला विचारशील तर मग टॉपची ऍक्ट्रेस मध्ये जर का नावं घ्यायची झाली मराठीतल्या, तर तुझं नाव घ्यायलाच पाहिजे. लोकांना खूप वाटतं की बाबा हे आयुष्य यांचं म्हणजे बाबा खूपच भारी असतं, पण आयुष्याची रियालिटी काय असते ऍक्ट्रेस लोकांच्या, ऍक्टर लोकांच्या? मी ना ओव्हरऑल आर्टिस्ट. काय मुजरा चालू? मी सर्वांबद्दल बोलेन, फक्त अभिनेत्री किंवा अभिनेत्यांबद्दल नाही म्हणणार. आमचं हे लक्ष जे आहे. आपण आहोत ना सगळे कलाकार, त्यात सगळे आले. आपले विचार थोडे स्वच्छंद असतात, थोडे आपण ओपन विचारांचे असतो आणि थोडं ग्लोबली विचार करणारे असतो. आणि लोकांना जे ग्लॅमर तू म्हणतोस, ग्लॅमर दिसतं की अरे वा किती छान आहे, मस्त, ते एकदा आलेलं ग्लॅमर जर पुढे टिकवता नाही आलं तर मग काही फायदा नसतो त्याचा. आणि ते टिकवण्यासाठी खूप काही करावं लागतं, जे लोकांना कल्पनाही नाही आहे त्याची. 1-2 गोष्टी सांगू शकलीस म्हणजे लोकांना इमेजिनच नाही होणार की असं पण आयुष्य असतं. म्हणजे पर्सनली मी माझ्या अनेक कलाकार मित्रांना ओळखतो जे लिटरली एन्झायटी किंवा डिप्रेशनच्या गोळ्या पण घेतात. ऍब्सोल्युटली खरं आहे. सो आपल्याला माहिती आहे ना, म्हणजे आपले मित्र आहेत काही, ते कदाचित समोर सांगणार नाही. नाही तू पहिली तर डिप्रेशनच्या गोळ्या घेत होता, कारण की तुझा पेठेत जन्म झाला. लक्षात घे, तिथेच लोकांनी एवढी ठासली आपली. गोळ्या पेटीत तयार होतात. सो पण स्ट्रगल खूप असतो रे. आता तू समजा कुठल्या तरी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये नोकरी करतोय आणि तू डिप्रेस्ड आहेस, आज काहीतरी मे बी ब्रेकअप झालंय किंवा काहीतरी तुझं इतकं मेजर झालंय, पण तू जेव्हा कामावर जातोस तेव्हा कम्प्युटरवर बसल्यानंतर तुझा चेहरा इम्पॉर्टंट नसतो, तू काय काम करतो ते इम्पॉर्टंट असतं. पण कलाकार मंडळीला चेहरा ते अश्रू पुसून, सुजलेले डोळे परत नॉर्मल करून कॅमेरा फेस करायचा असतो. कॅमेरा फेस करताना सुद्धा डायलॉग पाठ करून ते बोलायचे असतात, कारण का इथे वेगळेच डायलॉग चालू असतात. हा सगळा स्ट्रगल इतका जीव घेणं आहे. बरीच जण नाही सांगायला घाबरतात की मी एन्झायटी इश्यू मधनं जातोय, मी डिप्रेशन मधनं जातोय. हे सांगितलं तर लोक कसं बघतील? एखादा कलाकार डिप्रेशन मध्ये जाण्याची 3 कारणं जी लोकांना माहित नाही, असं कोणी सांगू शकेल? मी एक कारण सांगेन. आता प्रत्येकासाठी वेगवेगळीच कारण असणार आहेत अशी. तसं तर सध्या असं आहे, सोशल मीडियामुळे ना कंपॅरिझन वाढलंय. आज आपण सोशल मीडियावर दुःख शेअर करत नाही आहोत. आज मी स्टारबक्सची कॉफी प्याले, आज मी हे केलं, आज मी ते केलं, पण दुःख कोणी नाही शेअर करत. त्यामुळे तुला काय वाटणार, अरे पूजाचं तर इतकं छान चाललंय, पण यू नेव्हर नो मी डिप्रेशन मध्ये असेल. त्यामुळे तुला असं वाटतं की यार आज पूजाने ही गाडी घेतली, माझ्याकडे अजून 2 व्हीलर. करेक्ट. हे कंपॅरिझन सोशल. मी एक सांगतो, मला त्यातलं एक सांगावं वाटतं असं की पहिल्यांदा असं व्हायचं की काम नसायचं, मग एक काळ असा येतो की काम खूप आहे, मग तुम्ही काम नसताना जसे असता तसं काम खूप मिळाल्यावर तसे राहत नाही, ते तुम्ही बदलता. मग तुम्ही ते बदलल्यानंतर
तुम्ही आधीचे आणि मग तुम्ही नंतरचे, या दोघांमध्ये कम्पॅरिझन व्हायला लागतं. मग तू तो आधीचा इगो हरवून पुढे गेलेला असतोस. मी कसा होतो आणि मी कसा झालोय. सो मी कसा होतो हे खूप लोक विसरतात आणि मी कसा झालोय हे पोट्रे करत राहतात. त्यामुळे होतं काय, जिथून आपण आलोय तेव्हा तर आपल्याकडे काही नव्हतं. माज नव्हता, पैसा नव्हता, काम नव्हतं, फेम नव्हता, गेम नव्हता, काही नव्हतं. तिथून जेव्हा आपण एका मकामवर पोहोचतो तिथं आपल्याला हे सगळं मिळतं. तर मला वाटतं की ते मागचं सगळं घेऊन आपण पुढे गेलो, आपण ते मागचं तिथंच ठेवून राहतो. आणि असं होतं, एका पॉइंटला पीकवर असताना अचानक सगळं थांबतं, मिळेनासं बंद होतं. तुला जोडून मला एक किस्सा आठवला. एक मराठीत खूप चाललेला प्रचंड चाललेला चित्रपट आहे. अर्थात नाव घेणं बरोबर नाही, पण त्या चित्रपटामधले 2 प्रमुख पात्र, प्रमुख लीड यांच्याबद्दलचा एक किस्सा आहे. त्यांची थेरपी चालू होती त्यातल्या एका कलाकाराची, आणि ज्यांच्यासोबत ती थेरपी चालू होती त्यांच्यासोबत मी कोऑर्डिनेट करतो किंवा मी पण इन्व्हॉल्व्ह आहे. बेसिकली मी काही डिप्रेशनमध्ये नाही, पण जेव्हा मी हे बाहेरून बघतो तेव्हा मला कळतं. तर ज्या त्या थेरपिस्ट होत्या त्यांनी फक्त असा हात लावला, जस्ट हात लावला, आणि ती ॲक्ट्रेस जी होती ती ढसा रडायला लागली. आणि आय एम शॅटर्ड. म्हणजे मला असं झालं की बाप रे, या कलाकारासोबत आत्ता 100 लोक बाहेर फोटो काढत होती. इतका माइल स्टोन मूवी दिला, आणि आता त्या मूवी नंतर एक पण चित्रपट त्यांचा चालत नाही. सो हे किती भयंकर आहे. नाही, काय होतं, अचानक आहे ना यश मिळतं आपल्याला, जे आपण कधीच अपेक्षित नसतं आपल्याला, आणि अचानक यश मिळतं आपल्याला. आणि ते मिळाल्यानंतर एक काळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप अँड डाऊन्स हा येत राहतो. एक काळ येतं ना ज्यावेळेस सतत तुझे म्हणाला, मी माझ्या स्वतःवरून सांगते की आपल्याला इतकी सवय लागलेली असते सतत काम करण्याची, सतत बाहेर गेल्यावर लोक फोटोज क्लिक करतात, मॅडम 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 करतात. आणि एक फ्रेज असा येतो ना, जेव्हा आपण बाजूतून गेलं तरी लोक आपल्याकडे लक्ष देत नाही, कारण ती एक सिनेमा, ते एक काम जुनं झालेलं असतं. आणि आता ही जसं म्हणाली सोशल मीडिया, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना मग ते डिप्रेशन यायला लागतं. म्हणजे आपण कितीही विचार केला ना, आणि कलाकाराचा एक मायनस प्लस मी नाही सांगू शकत पॉइंट, कलाकार हा कधीच पडद्याच्या मागे राहून काहीच करू शकत नाही. ज्याला एकदा नेम फेम याची सवय लागलेली असते ना, तो व्यक्ती कॅमेराशिवाय राहूच शकत नाही. हे फॅक्ट आहे. ज्याला कॅमेराची सवय लागली आहे त्यानंतर तू कितीही सांग की तू बिझनेस कर, तू मेकअप आर्टिस्ट बन, तू फॅशन इम्पॉसिबल. एम आय राईट पूजा? हा, जर तुला आर्टिस्ट म्हणून काम करायची सवय असेल तर इट्स इम्पॉसिबल. मग तुला किती आवड असू दे अनेक गोष्टींची, पण ते जमतच नाही. अगं पण नको ना दिवस कुत्र्यांकडे लक्ष. इथं बसलोय ना आम्ही, म्हणजे आम्ही माणसं, पण काय त्रास आहे तुझा? अरे त्याला तुझा प्रॉब्लेम. एक मिनिट थांब रे, तुझं जाऊ दे रे, तू थांब जरा. काय सतत मांजरी बुकीन कुत्रे? त्याला दुपारपासून बांधलंय त्याला. हे बघ, त्याला तबाही करतं ते. आपण बसलो, कुत्र कशाला आहे ना बाबा, कशाला पाहिजे? हम कुत्तों ने पैसे दिए. आपण इमानदार नाही आहोत. आपल्याला असं गुलुगुलू करावं असं नाही वाटत. नाही बोलायचं मला, राहू दे. आता लग्न पण नाही, मला तसं इम्प्रेस करून कशाला इम्प्रेस करायचं? बोलतोय मी बोलतोय, मारू दे तिच्या. एक मिनिट इमोशनल होतो रे माणूस. बद्दल ह्याला बोल. बरं, लग्न केलंय, बायको तिकडे जाऊन ठासणार कशाला? ते पुरुषांवरचं अन्न ह्याच्यावर कोण पॉडकास्ट पण बनवत नाही. एक पात्री अभिनय, त्रास काय? त्रास आहे. तू मला अगं तुम्हाला तरी, तुम्ही तो आता म्हणलीस ना की बाबा सोशल मीडिया बघून लोक डिप्रेशन मध्ये. आमचे मित्र 2दा-3दा असे असतात, वर घरी गेल्यावर आई बाबा ठासतात, तिथंच आम्ही डिप्रेशनला पण जायला ऑप्शन नाही. डिप्रेशन मधून हा गेला, याला विचार. टू डिप्रेशन लॉंग टाइम बॅक. काय हा, म्हणजे बाल्याला मी खूप बोलायचो. बाल्याला माहिती अख्खं काय ब्रेकअप वगैरे नाही रे, कसलं काय नाही. त्याचं नाही होत. त्याचं कसलं टेन्शन त्याचं ह्या वयात ब्रेकअपचं कसं घेऊ रे मी टेन्शन. दाढी येत नव्हती ते हे तो कधीच नाही झालं मला. दाढी येत नाही वगैरे, मला उत्तम दाढी, रंगीत दाढी आहे त्याने ती. राहू दे, पुढचं बोल. उत्तर रे प्रश्नाची उत्तर. आता काय बरं म्हणत होतो मी अक्षयशी खूप वेळ येऊन बोललो त्या काळामध्ये की जे आता आपण सगळे म्हणलो तसंच की ते काम म्हणजे मेनली येतं कलाकाराला की कामावरनच. तर
माझा तेव्हा प्रॉब्लेम असायला की मी अक्षयकडून बऱ्याच वेळा ते बोलायचं की प्रॉब्लेम काय होतं की काम येत नाही आहे, फाईन, जाऊन मागितलं पाहिजे. प्रॉब्लेम असं होतं की जाऊन म्हणजे असं विचित्र प्लेस्ड आहोत आपण की आपल्याला जाऊन मागताही नाही येते. कारण त्याचा प्रयत्न केल्यावर हे पण झालंय की अरे म्हणजे काम तर देत नाहीतच आणि वर चर्चा इकडून तिकडून की अरे तो आला होता त्याकडे आता काही नाहीये आणि तो मागत होता. सो मग असं होतं की मग लाच सोडून काम मागायची इच्छा जरी असली तरी तेही नाही करतायत, तर मग हे अजून वाईट आहे. ह्या सगळ्यात होतं काय की ते टाईपकास्ट होणं जे आहे की अशाच पद्धतीचे सिनेमे, तशाच पद्धतीचे सिनेमे, त्याच्यामध्ये मी केलेले 3 चांगले सिनेमे जे बाहेरच नाही आले. आता ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्येच नसतात ॲक्टरच्या. सो ह्याच्यात होतं असा ना मुद्दा की जो मला जाणवला, जसं तू म्हणायचं की आपण जर कलाकार आहोत तर मग फेम, पैसा, प्रसिद्धी आणि ह्याच ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या बाय प्रोडक्ट आहेत तुम्ही जे करता त्याचं. सो तुम्ही जर त्याच्यासाठी म्हणून करणार असाल की मला फेमसाठी हे करायचं आहे, मला पैशांसाठी ते करायचं आहे, तर मग तुम्ही खूप छोटा गॅम्बल खेळताय किंवा प्रोबॅबिलिटी तुम्हीच मारताय त्या गोष्टींची जे तुम्ही करताय त्याची. सो मला तेच मी टर्म्सवर त्या गोष्टींशी असं की आपलं एकच आहे की काम करत राहणं, त्यातनं त्याचं बाय प्रोडक्ट असेल आपल्या फेम मिळणं, नाही मिळालं तर नाही मिळालं, आपल्या कोणी ओळखलं नाही ओळखलं, आपल्याला काम करता येतं, हे आपल्याकडे काय, आपलं भांडवल काय, आपलं काम, तर मग ते करूयात. कोणाची गोष्ट आठवते म्हणजे मला तुला त्या जुन्या आठवणी काढायच्या नाहीत पण लोकांच्या समजण्यासाठी विचारतो की असं झालंय की खूप घाणेरडा प्रश्न होता आणि खूप घाणेरड्या पद्धतीने मला विचारला, मी त्याच्यानंतर अजूनच मला वाईट वाटलं की ते एक कुहूक असतो ना की अरे यार. मला रिसेंटलीच विचारला होता एका जो माझा लास्ट रिलीज झाला सिनेमा त्याच्या वेळेला बरं का, तसं काही ओळखीचं होतं, पत्रकार मंडळी सगळे ओळखीचं आहेत. त्यातल्या एकाने विचारलं की अरे पार तुझे सिनेमे असे लागोपाठ वर्षाला 2-3 येत असतात, तर मागच्या 2 वर्षात काही तेवढं आलं नाही आहे, तर तुझा स्ट्राईक रेट कमी झाला आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? हां, तर माझं पहिलं तर असायला काय लहान आहे मी अजून, थांबा की म्हणजे बघूयात पुढे काय करायचं ते म्हटलं की मला टेस्ट खेळायचे आहे. सो टेस्टमध्ये एका पॉईंटला स्ट्राईक रेट खालती आणावा लागतो टिकून खेळण्यासाठी. परफेक्ट. सो त्यामुळे मी आता कमी करणार आहे, मला वाटलं की मी वाढवीन स्ट्राईक रेट. तर 2 गोष्टी मला याच्यातनं लक्षात आल्या. कुठल्याही कलाकारालाच काय, कुठल्याही इव्हन कोणीतरी शिकत असतं, एखाद्या विद्यार्थ्याला सुद्धा तुम्ही सहज विचारून जाता, पण हा खूप मला वाटतं जगातला घाणेरडा प्रश्न आहे की सध्या काय चालू. अरे बाबा, हाय 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 हाय, खूप घाणेरडा प्रश्न आहे. करेक्ट. कारण की तो प्रश्न त्याला खूप त्रास देणारा असतो. फक्त हे फील्डच नाही म्हणत मी, जगात खूप जगात काय मग काय चाललंय, अरे काय करायचं तुला सांगायला बसलो तर रात्र होईल ना, म्हणजे काय चाललंय, नाही, काय मग आजकाल नवीन काय, हे किती नवीन काय म्हणजे किती घाण प्रश्न आहे ना. तुम्ही येताय का मला काम त्याच्यात द्यायला? खूप वरवरचा पण असतो त्याच्यात, असा हो. असा ओलावा काहीच नसतो. नाही. त्याचं वरवरचं ते असतं. मुद्दामून डिवचायला टॉन्ट मारायला. ते कुणी पण असू दे, रिलेटिव्ह पण असू दे किंवा आपले जवळचे मित्र पण असू दे पण किंवा हा प्रश्न 100 लोकांना हा प्रश्न industry- विचारतात. काय चाललंय, कुठं तुझं कसं? पण मी हे पण नोट केलं, जे विचारतात त्यांचं काही चाललं नसतं म्हणून ह्या चांभार चौकशा असतात. म्हणजे नॉर्मल इंडस्ट्रीच्या बाहेरचे पण कधी भेटले ना आपल्याला तर मग काय चाललंय, कधी येणार आहे नवीन मूवी, कोणती मूवी आहे, म्हणजे आमच्यासाठी काय घेऊन बसलेत का, रोज आम्ही शूटिंग करतो. आयटी कंपनी त्यांचा बॉस यांची ठासणार आणि हे रोज तेच काम करणार, मग यांना दुखणार, खुपणार. हा, पण या सगळ्या लोकांना ही जी अशी लोक आहेत, मला माझ्या प्रेक्षकांवर, आपल्या सगळ्या प्रेक्षकांवर आपलं प्रेम आहे, आपले प्रेक्षक आहेत त्यांचं आपल्यावर प्रेम आहे, मला माहिती आहे. पण जे असे खवचट चाळे करणारे आहेत त्यांना मी एकच सांगेन, कांदा झाला, बटाटा झाला, भाव आला घेवड्यावर. कांदा झाला, बटाटा झाला, भाव आला घेवड्यावर. सनी पाजी म्हणतात तू बसलास चवड्यावर बसलाय, चवड्यावर तू बसलास चवड्यावर. सो असं त्यांना म्हणायचं आणि त्यांना याच्यावर मला एक आहे, गॉगल घेतलास केवड्यावर, तूही बसलास. आता तुमचा यांचा विषय निघालाच आहे. ऑन अ सिरियस नोट, मी अजिबात गंमत करत नाहीये. एक पुलंचं वाक्य आहे, नासिका तर्जनी न्यायाचं, जे कोणी उठसूट असं टीनेजर पोरग चहा पिता पिता म्हणतं. ती जी मराठीतली हिरोईन आहे ना, म्हणजे तिचं खूप चालतात बरं का तसल्या गोष्टी मराठीमध्ये, आणि आपल्याकडे असं सहज बोललं जातं. आता तू आता एक डिरेक्टर आहे, तू याच्यामध्ये ऍक्टिंग पण केली याच्यामध्ये, म्हणून तुला विचारतो, कुठल्या तरी मराठीतल्या एका हिरोईनने तुला असं सांगितलं की माझ्यासोबत असं असं घडलं होतं, म्हणजे चुकीच्या डिमांड्स करणं वगैरे ज्याला आपण म्हणतो, असं कोणी सांगितलंय? असं माझ्या कुठल्या मैत्रिणींशी किंवा कुठल्या ह्याच्याबरोबर संपर्कच झालेला नाहीये, कारण की आमच्या फिल्मचे कास्टिंग डिरेक्टर अक्षय टंचाळे होते, त्याच्यामुळं मी कास्टिंग डिरेक्टर ठेवलेला होता. हा, तर त्याला आले असेल बहुतेक. काय हे असं की कॉम्प्रोमाइज नाहीये ना. मी विचारलं
की ते विचारतात कॉम्प्रोमाइज करायला नाही ना लागणार. मला ह्याच्यावरती एक गोष्ट म्हणजे माझा अनुभव म्हणून मला सांगावंसं वाटतंय. काय होतं ना की काही नॉट पर्टिक्युलर मुली, कारण मला मुलींच्या बाबतीत अनुभव आला. एखादा रोल कुठेतरी केला जातो सिनेमात 5-10 मिनिटासाठी किंवा जे काही असेल ते, त्यानंतर काही कृत्य नाही घडली पाहिजे ते कदाचित त्या मुलींकडून घडली जात असतील किंवा त्यांची परिस्थिती तशी असेल, विच आय डोंट नो. पण त्यामुळे आहे ना त्या पर्टिक्युलर व्यक्तींचा, माणसांचा, सगळ्याच फिमेल ॲक्ट्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा होतो. आणि आहे ना काही इतकी नालायक माणसं असतात जे थोडी सुद्धा हेजिटेट होत नाही विचारण्यासाठी आणि ते विचारतात. कारण हे माझ्या खूप जवळच्या मैत्रिणींच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. मला एक अनुभव आला होता, म्हणजे खूप बॅड अनुभव होता तो. मी ऍक्च्युली आता स्टोरी वगैरे बनवतो ना, तर मी प्रोड्युसरांना अप्रोच होतो की नाही का बाबा की मला फिल्म बनवायची आहे, मला हे असं असं करायचं, ही माझी रिकव्हरी प्लॅन, हे मी असं असं करून मी सगळं एक चांगला एक प्लॅन आखतो. तर मी एका म्हणजे असा मोठा गुंठा मंत्री होता, मला नाव नाही घ्यायचं त्याचं, पण मी त्याला भेटायला गेलो. मी जेव्हा त्याला भेटायला गेलो ना, तर तो खूप त्याचं मोठं आवड ऑफिस होतं वगैरे. तर मला असं वाटलं बाबा भेटला आपल्याला चांगला प्रोड्युसर वगैरे नाही का, म्हणून मी त्याच्याशी बोललो. मी त्याला सांगितलं स्टोरी वगैरे, म्हटलं मस्त आहे, दानकट आहे. मी XYZ हिरोईनचे नाव सांगितलं समोर, सर आपण ह्याला आणू, आपण त्याला करू, आपण हे करू. हे काय रेट घेतो तो, ऐक ना. मग मला हा विचारला, सर म्हटलं मी ते आणतो, मी रिलेशनवरती बोलून वगैरे. ते मला त्यांचा प्रश्न ना फार लेट कळला. मला त्यांनी विचारलं की काय रेट घेतात, तर मी म्हटलं सर मी दलाल नाहीये. मी त्याच्या 4 चौघात त्याचा अपमान करून त्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस तो मला ही गोष्ट बोलला ना, मी त्याचा अपमान केला तिकडं. तो खूप मोठा होता, त्याची पोलीस सिक्युरिटी वगैरे होती बाहेर. मी अपमान केला त्याचा आणि मी बाहेर निघून आलो तिकडनं. म्हटलं खड्ड्यात गेलं तुझा पिक्चर. मला अशा मंत्र्यांच्या पेकटाचा गुंठा केला पाहिजे. पण असे लोक, हे असे लोक आहेत, हे असे लोक आहेत, मारून मारून गुंठा केला पाहिजे. म्हणजे कोण आहात तुम्ही? ज्यांनी बघितलं ना हा पॉडकास्ट त्याला लागेल बरोबर त्याच्या गुंठ्यापर्यंत पोहोचेल ही गोष्ट. मग किती भयंकर आहे. म्हणजे मला वाईट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की एक चित्रपट चालावा याच्यासाठी शेवटचा माणूस पण किती स्ट्रगल करत असतो. ती हिरोईन, तिला माहितीये की तिच्या चेहऱ्यावर किती काय काय घडलेलं असतं, किती तो टवटवीत ठेवण्यासाठी तिने काय काय प्रयत्न ऍक्टिंग त्यातनं करायचे, किती अवघड असतं. त्यात सगळ्यात वाईट हिरोईनच्या बाबतीत जे मी बघतो, ऍक्ट्रेसच्या बाबतीत मी सल्यूट आहे, सगळ्यांना मानाचा मुजरा आहे. मला माहिती आहे ह्या ऍक्ट्रेसकडे जेव्हा एखाद्या इव्हेंटमध्ये जातात तेव्हा लोक कुठल्या नजरेने यांच्याकडे बघत असतात. आणि एवढ्या सगळ्या याच्यातनं बघून तुम्ही जे डिमांड करताय एका कलाकाराकडे, तो कलाकार तुमच्या आनंदासाठी प्रयत्न करतोय आणि तुम्ही जी डिमांड करतोय, तुम्ही माणूस नाही, तुम्ही राक्षस. पण जाऊ दे. तर त्या लेवलचं मला वाटतं. याच विषयाला जोडून पूजा, तू खूप वर्ष इंडस्ट्रीत आहेस, तू हिंदीत पण आहेस, तू ह्या गोष्टी जवळून बघितल्यास, अनुभवल्यास किंवा कोणाचे अनुभव ऐकलेस असं झालं आणि तेव्हा तुला एक वाईट वाटलं की आपण स्त्री होत, आपण हिरोईन असणं ही चूक आहे का, असं वाटून गेलं? असं कधी झालं? मी अभिनेत्री असं कधी वाईट नाही वाटलं. आणि ना प्रत्येक मुलीकडे, प्रत्येक स्त्रीकडे तो एक सिक्स सेन्स आहे बघ. मुलीला बरोबर नजर कळते, मुलीला स्पर्श कळतो, मुलीला इंटेन्शन्स कळतात. त्याच्यानंतरही तिला ते काम हवं असेल तर तो तिचा चॉईस आहे. अनलेस अँटिल कोणी खूप जबरदस्ती करते. आता तिचा आणि अशा अनेक आहेत जणी ज्यांनी तो मार्ग दुर्दैवीपणे पत्करलाय, कारण का त्यांना काम हवंय, फेम हवंय. सो इट्स टू वे. आणि त्यांनी एक्झिस्ट पण केलंय नंतर, त्यांनी एक्झिस्ट केलं नंतर. आणि मोठी मोठी नावं आहेत, आपण नाव नाही घेऊया अर्थात. पण इट्स टू वे. आणि कुठेही काही वाईट घडत असेल तर अभिनेत्रीला किंवा मुलीला किंवा स्त्रीला आधी कळतं. ह्या गोष्टी ज्या तू बोलल्यास ना, ह्या फक्त आज नाही आहेत, ह्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. आत्ता सोशल मीडियामुळे आपल्याला आपण बिनधास्तपणे काही कमेंट करतो, काही बोलतो, पण आधी असं इतकं हे नव्हतं. त्यामुळे मला वाटतं ज्या अभिनेत्री होत्या त्या थोड्यात प्रोटेक्टिव्ह होत्या. त्यांना म्हणजे प्रेक्षकांचे विचार एवढे स्ट्रेट पोहोचत नव्हते. आजकालच्या अभिनेत्रींना ते डायरेक्ट पोहोचतात. इमॅजिन आज कुठल्या तरी दूर गावात कोणीतरी ऑटो चालवणारा असेल, त्याने माझ्या पोस्टवर कमेंट केली, मला इथे बसून ती दिसली कोण कुठचा तो. सो आय थिंक आजकालच्या अभिनेत्रींचा स्ट्रगल थोडा जास्त मेंटली. या सगळ्यांच्या समोर एक भिंत उभी करून मग पुढे जाणं इज व्हेरी डिफिकल्ट. पूजा सावंत सोबत झालेलं सगळ्यात घाणेरडं ट्रोलिंग, ज्या ट्रोलिंगमुळे तिला हिट झाला आणि तिला वाईट वाटलं, हे टॉप, हे नव्हतं व्हायला असं वाटलं. आधीचं सांगेन, जेव्हा जस्ट इंस्टाग्राम सुरू झालं होतं आणि माझी भाची होती, 4 वर्षाची होती, आणि तिला आम्ही जनगण मन शिकवत होतो. सो तिला मी अशा कुशीत घेतलेलं आणि मी व्हिडिओ ऑन केला आणि ती खूप असं
जन गण मन असं गाते. मम्मी म्हणायची जय हे हा भार, असं आमचं एक चालू होतं. आता तो अख्खं शूट केलं आणि मी ते इंस्टाग्रामवर टाकलं. ज्या वेळेस हे ट्रोलिंग वोलिंग अस्तित्वात नव्हतं तेव्हा सुद्धा त्या व्हिडिओच्या खाली इतक्या कमेंट्स वाईट आल्या की तुम्ही जनगणचा अपमान करताय, तुम्ही उभं राहून तिला शिकवा, तुला अक्कल नाहीये का. हे माझ्या आयुष्यात झालेलं माझं पहिलं. आणि हीच जनगणमनावर खाली कमेंट करणारी बाहेर जाऊन गुटखा खाऊन थुंकणार, तेव्हा त्यांच्या देशाचा अपमान नाही होणार. ते गाडीतल्या अशा बाटल्या बाहेर टाकणार, तेव्हा त्यांचा अपमान नाही होणार. हा साधारण 2016 शिंकतात म्हणजे बलगम खाली. तुम्ही काय देश रे, तू काय जनगणमन काढणार तुम्हाला. बोला प्लीज. हा कंटिन्यू. ते माझ्या आयुष्यातलं पहिलं ट्रोलिंग होतं. आणि माझं झालं की अरे मी पुढच्या पिढीला आपण काहीतरी शिकवतोय ना, जनगणमन शिकवते मी, तिला काय इंग्लिश शिकवते का, पोएम वगैरे, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार समथिंग. तर चांगलं नाही दिसत. वाईट काय तर आम्ही दोघी उभ्या नव्हतो. पण मी तो इंस्टाग्रामवरून डिलीट केला, मला ते नाही आवडत अनफॉर्च्युनेटली. पण माझ्याकडे तो व्हिडिओ आहे. सो आता इंस्टाग्रामचा विषय आलाच आहे मित्रांनो, आणि तुम्ही सगळे ऍक्टर ऍक्ट्रेस लोक बसलाच आहात. तर मला ऍक्ट्रेसच्या आयुष्यातला हा प्रसंग ऐकून घ्यायचा आहे. सो असं कधी झालंय एखादा असाच कोणतरी पेन्सिल पॅन्ट घालणारा, कर्कटकासारखा रस्त्यावर चालणारा असं तुम्ही बघताय समोर, आणि असाच बुलेटवर किंवा कशावर तरी जाणारा असा इन्फ्लुएन्सर तुम्ही आयुष्यात बघितलाय, अनुभवलाय, तो तुमच्या सोबत उभा राहिला आणि तुम्हाला वाईट वाटलं, आम्ही एवढं स्ट्रगल केलं आणि याचे 2 रील व्हायरल झाले आणि याच्यासोबत लोक फोटो काढतायत आणि मला इतकं स्ट्रगल करून नाही मिळत आहे बाबा ते रेकग्नायझेशन. बाल्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, अच्छा तुलाही बाल्या म्हणतात का? तुलाही बाल्या म्हणतात का? आता काय झालं ठीक आहे ठीक आहे रेडी होती. ठीक. कारण ना मला आता सुचत पण आता ऍक्च्युली हा किस्सा निखिलला जवळून माहितीये. मी एक सिनेमा, निखिल तुला सगळं कसं जवळून हो कारण आम्ही खूप चांगले नाही आम्ही खूप जवळचे मित्रमैत्रीण आहोत म्हणून. सो एक सिनेमा केला होता. नको ना रे. येस प्लीज. मी एक सिनेमा केला होता, त्याच्यामध्ये रील स्टार एक जण होता त्याच्यामध्ये. सो मला ना त्यावेळेस एक कळलं की आयुष्यामध्ये ना आत्ताच्या सिच्युएशनमध्ये असं आहे की आम्ही कलाकार म्हणून गेल्यानंतर आम्हाला क्वेश्चन विचारला जातो की तुमचे फॉलोअर्स किती आहेत इंस्टाग्रामवरती. म्हणजे किती लोकांच्या बाबतीत झालंय माहित नाही, माझ्या बाबतीत झालंय की इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स आहेत, रील्सला किती रीच जातो. सो मला लपून नाही, मी करतो ना. टू दी ऑनर प्लीज. येस. मला असं वाटतं की रील स्टार्स जे आहेत ते रील्स बनवतात 30 सेकंडसाठी, ते 30 सेकंड लोकांना एंटरटेन करतात आणि कलाकार हा 3 तास एंटरटेन करत असतो प्रेक्षकांना. सो ह्या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. अर्थातच मगाशी पूजा म्हणाली तशी की 30 सेकंडच्या रीलमध्ये ती परफॉर्म नाही करू शकत, जे ती स्टेजवर करू शकते किंवा ती सिनेमात. दॅट इज ट्रू. अगदी माझ्या बाबतीत पण तसं आहे की मी जो परफॉर्मन्स सिनेमात करू शकते तो मी रील्सवरती नाही करू शकत. सो आता असं झालं की रील्सवरती ज्यांना इंस्टाग्रामवरती 1 मिलियन फॉलोअर्स आहेत ना, त्यांचं आता असं आहे सध्या. ओके हा काय आहे मग तुमच्या समोर किती सिनियर ऍक्टर कलाकार आहे, किती वर्ष त्यांनी 50 वर्ष कलाकार त्यांनी काम केलेलं असू दे. म्हणजे आम्ही आता जर असो आणि कोण आमच्याकडे सिनियर कलाकार आले तर आम्ही स्वतःहून जाऊन बोलू. पण मी अनुभवलेला एक्सपिरियन्स रील स्टारचा. ओके माझे इतके फॉलोअर्स आहेत 1 मिलियन, तिला गरज असेल तर येऊन माझ्याशी बोलेल, मी नाही बोलणार. सो मला असं वाटतं एक क्षणिक फेम आहे, क्षणिक गोष्टी आहेत. ते कधीही इंस्टाग्राम बंद पडू शकतं आणि कधीही काय होऊ शकतं. फक्त जो कलाकार असतो तो मरेपर्यंत राहणार आहे. ते मला एक सांग की आता इन्फ्लुएन्सरचा विषय निघालाय म्हणून ती गौतमी पाटील घेतली म्हणे तुम्ही चित्रपटामध्ये. असं झालं का रे की तुम्ही सगळे राहिले बाजूला आणि गौतमी सोबत सगळे पोट बाले तुझ्या बरोबर तर तू होतास ना त्या गाण्यामध्ये. असं झालं का रे? मी गौतमीच्या आधीपासून तुला सांगू किस्सा. गौतमी पाटील भोरवाड्यात शूट होती. अच्छा. ती येणार हे कळल्यावर अख्खं भोर जाम झालं वाडा. सो तिला आज जायला अर्धा तास लागला. अच्छा. ह्याच्या आधी आम्ही सगळे तिथे होतो. म्हणजे स्पॉट दादा सोडून आमच्या जवळ कोणीही आलं नाही भोरमधलं. फक्त गौतमी पाटील हवी होती त्यांना, त्याची वाट बघत होते. ती आली, तिने नुसतं साडीचा पदर जरी हलवला स्टेजवर, इकडे बघ माझ्याकडे, तू असा स्टेजवर पदर हलवायची, अशी लाट जायची जनसमुदायात. आम्ही येऊन कधी तिथं नाचलो आणि कधी गेलो
मी निघलेला त्या दिवशी रात्रीचा 1:15 आपलं शूट घेतलंय ना काहीतरी झालंय ना आपलं. ऐक ना, कॅमेरे पण लागलेले असायचे ना, सगळे एक अँगल तिथे- इकडं एक अँगल तिकडं. मी म्हटलं बाला आणि हे बहुतेकपणे ना मी आपला हा इकडचा दिसत नाही, आपण नाही पाठून दिसतोय ना. 100 सांगितलेले भोरचे ज्युनियर्स कधी येऊन 600 झाले हो हे कळलंही नाही. हो. ही पॉवर आहे त्याची, Power. ही पॉवर आहे हे डेफिनेटली. आम्हाला वाटलं ते 100 लोक पुरतील तिथं, पण 600 लोक वरनं टपावरनं इकडनं खालनं त्या मशीनच्या तोंडातनं बाहेर हे कसे आले ते कधीच कळलं क्रेज खूप आहे. तुला सांगतो ना, अगं लोक लाचून देत नव्हती पूजा. तिने साडीचं हे तू एक स्वतः डान्सर आहेस, तुला खरंच असं बाकीच्यांना बघितल्यावर असं होतं? त्याला हे नाही आवडलं की तू ते बोललीस त्याला ते. हा ना, काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल बोल, मी पण तिच्यापेक्षा भारी नाचते वगैरे, काहीतरी न्यूज दे ना. अरे मी एका कार्यक्रमाला गेले होते, मी गेस्ट होते आणि मी असं बसले होते, माझा इंटरव्ह्यू चालू होता, प्रश्न उत्तर, आणि अचानक ऑडियन्स मधून सगळे ओरडले सबसे काते, तर मीच म्हटलं गौतमी पाटील. पण ती कमाल आहे, मला आवडते, काय परफॉर्म करते. मला एक प्रश्न आहे की ती खरंच रियालिटी मध्ये इतकी सुंदर दिसते का मेकअपची कमाल? नाही नाही नाही, ती खूप सुंदर आहे. आणि ती जी आहे म्हणजे आपल्याला जी स्टेजवर दिसते त्याच्या कम्प्लीट ऑपोजिट आहे, म्हणजे छापा आणि काटा आहे. अच्छा, स्टेजवर तिचं जे रूप आहे हा हे ते नाहीये. अच्छा. ती ऍक्च्युअल मध्ये दादा मी आली कधी आवरू दादा अशी आहे ती. पार तुझ्या बाबतीत कधी असं झालंय की तुझे चित्रपट चालले, त्याच्यानंतर मुलींनी अप्रोच केलं, काही डेटला आहे, भेटायला आहे, काहीतरी झालं आणि मुलगी आली, दिसायला पण सुंदर होती, पण ते FC चं मॉडेल निघालं, म्हणजे तोंड उघडून घाण केली तिने? काय रे पार्थ, माझं नाव संगीता, तू काय करतोस रे, असं एकदम तुझं असं झालं की आता कुठं माझं आपटून घे असं झालं? नाही असं तोंड उघडून घाणचा मुद्दा नव्हता झाला माझा. माझा भेटूनच घाण झालेली, म्हणजे झालं असं होतं की बॉईज टॉक्स, हे रियालिटी बाहेर निघते बॉईज मध्ये, ते एक असं रियालिटी. मी माझ्या आयुष्यात कशी घाण चालली याच्याबद्दल गॉसिप होता आमच्याकडे, बाकी अरे आय थिंक हे कोरोनाच्या मधलं आहे ह्या पिरियड, असं अनलॉक 1 वगैरेच्या अराउंड. तर तेव्हा सोशल मीडिया अचानक सगळं वर आलेलं, आणि हे तू म्हणतोय सगळे इन्फ्लुएन्सर आणि ते सगळं वर आलेलं. अशांपैकी एक होती इन्फ्लुएन्सर मुलगी. तर ते कधी कधी आधीमध्ये मला ते यायचं रील, आणि मी आपलं बघून पुढे जायचो. तर एकदा माझे ते इनबॉक्सची रिक्वेस्ट मी काहीतरी चेक, मी आठवत नाही 1-2दा कधी ती बघत होतो, तर त्याच्यात मग तिचा मेसेज दिसला. म्हटलं अरे बापरे, बरं झालं, म्हणजे काहीतरी बघूयात काय विषय. तर मी ओपन केलं, काय नाही, जनरल होता, हाय हॅलो वगैरे इथनं सुरू झालं. आणि काय कॉफी पिऊयात, चहा पिऊयात, असलं काहीतरी एक बेसिक बोलणं आलं, भेटूयात. मला माहीत नव्हतं की ती पुण्याबाहेरून येणार आहे, ती कुठून तरी दुसऱ्या ठिकाणून आली. आम्ही भेटला की नाही गप ना अरे गप ना, आम्ही आलो, भेटलो. कुठून आली एवढं नाही विचारलं का बाबा? नाही, तर कोल्हापूरहून नाही, कुठलंच नाही. अमरावती, अरे ऐक ना, सातारा आली. तर आमचं XYZ ठिकाणी भेटायचं ठरलेलं. तर मी चित्र बघितलं होतं ना त्या व्यक्तीचं, कसं दिसते ते व्यक्ती, हे चित्र मी बघितलं होतं मोबाईलच्या स्क्रीनवरती. होप्स ठेवले होते, होप्स नव्हते ठेवले, ओळखायचं होतं की हेच ते आहे, एवढंच. जसं वाला म्हणलं तेवढंच. तर मी तिकडे पोचलो जिकडे भेट ठरली होती तिथे. आणि तू हे पाहिलंय कोंबडीचं भिजलेलं पिल्लू कसं दिसतं, पाहिलंय का? असं असतं ते. आणि म्हणजे ते तुला कधी पायाखाली येईल कळणार, म्हणजे इतकं ते हे असतं. तसं काय होतं? तसं होतं. भिजलेलं पिल्लू बघून ह्याचं विजलेलं पिल्लू झालं. अरे नाही रे, चेहरा बघून अरे मी लिटरली मी गाडी लावून मी 3-4 वेळा समोरनं गेलो की अरे कुठे आहे, तर ते कोपऱ्यात पिल्लू असं होतं, दिसलंच नाही मला. म्हटलं अरे तिच्या आले असं होतोय, हरकत नाही. मग आम्ही बसलो, काय मला इथं पहिलं ऑफ झालं की चहा पित होती, मला कॉफी आवडते, मला वाटलं की कॉफी आहे, पण ठीक आहे म्हणलं. आमचं माझं डोकं कुठे आलं, तुझे म्हणतोय की तोंड उघडल्यावर नाही, डोकं उघडल्यावर माझं डोकं आलं ॲक्च्युली. जेव्हा तिच्याबद्दल ती सांगू लागली, मग आम्ही 4-5 दिवस थोडे बोलायला भेटायला लागलो. आणि मला वाटत होतं की तिचा ॲक्च्युअल काहीतरी तिथला ट्रॉमा बिमा आहे, आणि आपलं ते फालतूचं नसतं की आय विल फिक्सर. हा हे घुसतं बरं का, हे नाही करायचं. अनुभवाचे बोल दिसत आहेत, ते आले बाहेर लगेच. तर ते करायला गेलो मी. त्याच्यानंतर मला कळलं की अरे हा बिझनेस आहे, म्हणजे हे बार्टर आहे, सिंपथी घ्या आणि काय अजून काय काय
हा असा बिझनेस आहे. म्हणलं की ह्याची काय हे आपल्याच अंगाशी येणार आहे. म्हणून मग ते हे तुम्ही म्हणलं की डोकं उघडल्यावर मला कळलं की हे फेक प्रकरण आहे, नाही आधी लागलं पाहिजे, मग मी ते थांबवलं. असं मला घाण अनुभव असा आला होता. पण एक चांगला आहे मित्र, तुझं नशीब आहे की तुला असे मेसेज येतात, तुला अशा मुली भेटायला येतात. हे नशीब आहे. नाही कोंबडीची पिल्लं भेटायला येतात भिजलेली कॅमेरा समोर. असो, शेवटाकडे आपण येतोय. सेक्स्टॉर्शन हा आपल्या मूवीचा मेन प्लॉट आहे आणि त्यालाच जोडून मला हा प्रश्न विचारायचा आहे की ह्या सेक्स्टॉर्शनच्या नादात, म्हणजे तुम्हाला एक कॉल येतो, व्हिडिओ कॉल येतो, तुम्ही बाबडे असता, तुम्ही तो कॉल उचलता, कोणती तरी तिथे स्त्री असते, मुलगी असते, कोणतरी असतं जी तुम्हाला सिड्यूस करते. त्या सिड्यूस करण्यानंतर तुम्ही काहीतरी चुका करता, नंतर ते तुम्हाला धमकी देतात, तुमच्याकडनं पैसे मागतात, ते सगळे उद्योग होतात. आणि ह्यामध्ये मला पर्सनली माहिती आहे की माझ्या अगदी जवळच्यांबरोबर हा किस्सा घडला आणि त्यातल्या 2 ते 3 जणांनी सुसाईड अटेम्प्ट केलं आहे आणि त्यातला एक मुलगा गेलेला आहे. सो याचं उत्तर चित्रपटात मिळेल याची मला खात्री आहे. हे किती भयंकर प्रकरण आहे हे पण आपल्याला कळेल. मला हे जरा ॲक्ट्रेसच्या बाबतीत विचारायचं आहे की हीच गोष्ट की या लेवलला जाणं, की सुसाईड अटेम्प्ट करणं एखाद्या व्यक्तीने, जेव्हा सुशांत सिंग राजपूतनी सुसाईड अटेम्प्ट केलं तेव्हा एक कलाकार म्हणून काय वाटतं? असं होतं की चित्रपट नाही चालला आणि करिअर संपलं, असं काही जवळनं बघितलंय तुम्ही? काय वाटतं एक कलाकार म्हणून, की लोकांना माहीत नसतं त्या गोष्टी काय चालल्यात आजूबाजूला, काय वाटतं ह्या गोष्टीबद्दल? काय वाटतं प्लीज? मी मगाशी म्हणाले होते ना की कलाकार बऱ्याचदा पैशासाठी काम नाही करत, तो नावासाठी करतो. त्याला ती प्रसिद्धी हवी आहे, त्याला लोकांचं प्रेम हवं आहे. रंगमंचावर गेल्यावर जर समोरून टाळ्या नाही आल्या तर त्याला खूप त्रास होईल. एक वेळ त्याला पर डे नाही मिळालं तर ठीक आहे, पण माझ्या वाक्यावर टाळी नाही आली तर त्याला झोप नाही लागली. हाच मेन मुद्दा आहे ना. पैसे कमावणं आहे, आता इव्हेंट्स आहेत जसं आपण म्हणतो तसं, पण मी काहीतरी काम केलंय, एखादं माझं गाणं आलं आणि ते लोकांना नाही आवडलं तर माझी रात्रीची झोप जाणार, माझं टेन्शन, माझं खाण्यावरचं सगळं लक्ष जाणार. ह्याला सगळ्याला फेस करणं इज व्हेरी डिफिकल्ट. ऑल्सो आजकालच्या दिवसात दुर्दैवाने आपल्या हातात हा जो फोन आहे, प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आल्यामुळे एक डेंजरस लेवलच वाढली आहे. कोणीही तुम्हाला कधीही कुठूनही रेकॉर्ड करू शकतो, तुम्हाला माहीतही नसेल. मुलींसाठी थोडं डिफिकल्ट आहे ते, ॲक्ट्रेस म्हणून किंवा कोणीही. आजकाल आपण मॉल्समध्ये जातो चेंज करायला, तुम्हाला माहिती आहे का त्या आरशासमोर कॅमेरा आहे की नाही? काहीच माहिती नाही आपल्याला. इतकं वल्नरेबल चालू असताना सुद्धा समजा काहीतरी घडलं तुमच्या नकळत, तुम्हाला कोणीतरी रेकॉर्ड केलं आणि कोणीतरी तुम्हाला ब्लॅकमेल करतंय, तर पोलिसांकडे जाण्याऐवजी आपण गप्प बसतो आणि त्याला बळी पडतो आणि मग त्यानंतर अनफॉर्च्युनेटली सुसाईडचे आणि असे अटेम्प्ट होतात. आमच्यासुद्धा ओळखीत असं एक झालंय. ते तर जरा वेगळंच झालंय की त्या कुटुंबातला जो मुलगा होता तोच घरातले व्हिडिओज, आत्याचे, आईचे, स्वतः व्हिडिओ काढून तो त्या साईटवर पोस्ट करायचा आणि नंतर जेव्हा उघडकीस आलं, घरच्यांना कळलं, तेव्हा इट वॉज व्हेरी शॉकिंग फॉर देम की असं असं झालं. स्वतःच्या फॅमिलीचे MMS. इट वॉज समथिंग लाईक दॅट. खूप डेंजरस बाबा इथं. बट अनफॉर्च्युनेटली तो घरचाच मुलगा होता आणि त्याने नंतर सुसाईड केलं. सो हे खूप डेंजरस होतं आता सगळीकडे हातात कॅमेरा आल्यामुळे. त्यामुळे नक्की कोणावर विश्वास ठेवायचा हे नाही कळत आहे आता. इट्स व्हेरी स्केरी दिस डेज. लोक पोलिसांकडे पण जात नाही तक्रार करायला, नाव खराब होईल. इट इज व्हेरी स्केरी. आणि आंबट शौकीन हा सिनेमा एक्झॅक्टली त्या विषयावर बोलतो आणि ही सत्य घटना आहे. हे घडलंय तुझ्या ओळखीत. सो ही खरंच सत्य घटना आहे. इट्स व्हेरी स्केरी. आणि किस्सा काय असतो माहिती का, आता त्यांच्या बाबतीत नाही घडले, पण मी भरत जाधव सर यांच्याकडे गेलेलो कास्टिंगसाठी या चित्रपटात. त्यांना मी हे सगळं ऐकवलं. ते त्यांना काम वेळ नव्हता म्हणून त्यांना जमलं नाही, पण ते म्हणले हे एवढं इंटरेस्टिंग आहे, हे प्रत्येकाच्या घरात शेजारी पाजारी घडतंय बोलत नाही आणि त्याच्यावर तू प्रकाश टाकलायस, हे खूप भारी आहे. हे धरून ठेव, ह्याला मरून देऊ नकोस. हे माझ्या नातेवाईकांबरोबर घडलेलं रे. आणि मला त्यांनी हे सांगितलं म्हणजे दुसरा तिसराच दिवस होता ॲक्टर्स कास्टिंग सुरू झाल्याचा. तर त्यांनी हे सांगितल्यानंतर अजून आमचं जरा बळ वाढलं की नाही, वी आर ऑन राईट ट्रॅक, की ओके आहे, लोकांना वाटते आणि चांगलं वाटतंय असं आहे. वा, सेक्स्टॉर्शन सारखा विषय घेतला तुम्ही. मला सगळ्यात आधी म्हणजे तुम्हा सगळ्या कलाकारांचा एक कलाकार म्हणून अभिमान वाटतो की
आपली चित्रपटसृष्टी खरंच आधी समाजाचा विचार करते. जसं पूजा म्हणाली की बऱ्याचदा ना ॲप्रिशिएशन जे असतं त्याचे आम्ही भुकेले असतो, आम्हाला ते हवं असतं. आणि 19-20 गोष्टी होतात, कधी एखाद्या चित्रपटासाठी जास्त पैसे मिळतात, एखाद्यासाठी कमी. ते एखाद्या कलाकाराला मराठीतल्या तर नक्की चालतं, पण ॲप्रिसिएशन मिळणं जे लोकांसाठी समाजासाठी आम्ही करतोय, समाजाने सुद्धा त्याच्यावर भरभरून प्रेम करावं हेच अपेक्षित असतं. आणि खूप उत्तम विषय निवडलात, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं एकतर अभिनंदन. आणि जाता जाता एवढंच सांगेन की अधीर मन झाले मधुर घन झाले, अधीर मन झाले अधीर मन झाले मधुर घन झाले. आज आपल्या नाही ते आले पुढे जॉईन केले, समजून घे. अधीर मन झाले मधुर घन झाले, आज आपल्या कट्ट्यावर आंबट शौकींची टीम आली. वा हाड हाड रॅन्डम सुरू होणार आहे, काय नाही असं काही नाही, स्क्रिप्ट बिप असं काही नाही. होईल तेव्हा होईल, झालं तर झालं, नाही तर नाही. ऑड कट्टा हाडकट्टा झालं की सांगा. मला आडकित्ता जास्त आवडतं. ठरलेलं त्यांना मला किंमतच द्यायची नाही. आडकित्ता मला जास्त आवडतंय. आडकित्ता म्हणून ना मी आपण. थांबा ना, त्याला करू दे. बरोबर. कशाला अडकित्ता हाडसट्टा बिट्टा असं इतकं फडतूस नाव ठेवलं. चालेल चालेल, किंवा एवढंच नाव पण ठेवू आपण. कशाला लावतो. हाडकुट्टा इथं कुठं आलो आम्ही आता? इथं कुठं आलो आम्ही आता? इथं कुठं आलो आम्ही आता? 5:30 वाजता दुसऱ्या लाईनचे. गॉगल घालता हे बघ, अशी ठरवून सुरुवात नाही आणली की असं होतं.